टिळकांनी का चालू केलं होतं हम्म. गणपती गणेशोत्सव, एक सार्वजनिक. सार्वजनिक गणपती का केला होता? ते राहिलंय का कारण? हम्म. त्या कारणासाठी आपण करतो आहोत का आता? मी आवर्जून सांगेन, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी प्लीज भगतसिंग यांनी लिहिलेलं व्हाय आय एम एन एथिस्ट एक पुस्तक आहे, ते प्लीज वाचा. आणि ते नास्तिकतेबद्दल नाहीये, म्हणजे ते देवावरच्या नास्तिकतेबद्दल नाहीये ते पुस्तक. ते एकंदरीत ह्याबद्दलच आहे की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे का. तुम्ही ते विचारलं तरच तुमची ग्रोथ होईल, किंवा तरच ते खूप छान त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर मी कधी कोणी विचारलं तर मी ते रेकमेंड करतो पुस्तक, की तुम्ही ते वाचा. म्हणजे काय आहे, म्हणजे असं नाहीये की फक्तच एक त्याला नाकारायचं आहे आणि ती गोष्ट नाकारायची, असं नाहीये. पण प्रश्न जे पडतायत ते तर आहेतच. त्यांचं निरसन कसं करायचं ते माझ्या माझ्या पद्धतीने मी करतोय. आणि मग मग गोष्टी तुम्हाला राहतात. आणि मग काय होतं की त्याला आणि ती गोष्ट आणि धर्म इतकं एकमेकांमध्ये हो. गुंफलेल्या आहेत त्या गोष्टी, की मग आपण त्या वेगळ्या नाही काढू शकत. आणि मग बऱ्याचशा चालीरीती आपण त्या अजूनही करत राहतो, अजूनही करत आलो आहोत. आता काळानुसार आपण बऱ्याच गोष्टी केल्या ना बंद. सती हा प्रकार केला बंद, बरोबर. आपल्याला जेव्हा कळलं की हे बरोबर नाही, मग अशा बऱ्याच गोष्टी अजून नसतील काय ज्या बंद केल्या पाहिजे? त्या का केल्या होत्या? त्याच्या पाठीमागे काय कारणं होती? टिळकांनी का चालू केलं होतं सार्वजनिक गणपती का केला होता? ते राहिलंय का कारण? त्या कारणासाठी आपण करतो आहोत का आता? तर अशी कारणं मागे राहिली आहेत आणि त्या गोष्टी फक्त आपण करत चाललोय. एवढं मला वाटतं की ते महत्वाचं आहे. मी माझ्या घरच्यांना कधी अपोज नाही करत किंवा हे नाही करत. ते देवाचं करत असतील, त्यांना त्याच्यात मला फिरून जे मिळतं ते त्यांना त्याच्यात सापडत असेल तर आय डोंट माइंड. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला ते कळतंय का? तुम्हाला त्याची क्लॅरिटी आहे का?